फेब्रुवारीला जो 5वी शिष्यवृत्ती पेपर झालेला आहे त्याचा आपण गणिताचे पुढचे प्रश्न बघतोय। 52वा प्रश्न, 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये। 53वा प्रश्न, 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल? आता काय आहे 7.6/100 100 आहे म्हणजे 2 घरांवरती इथं दशांश यायला हवेत, त्याचं उत्तर आहे इथं 7.06। 54, खालीलपैकी असत्य विधान कोणती? 3, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात, हे असत्य आहे, सर्व बाजूंनी सारख्या दिसत नाहीत त्रिमितीय वस्तू। 55, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 5 वेळा 9 हो की नाही, संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल। तर याचं उत्तर आहे हे बघा, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तुम्ही जर हे 98,998 वजा केले तर 4 अंकी तुम्हाला लहान संख्या विषम लहान संख्या मिळते। 56, एक घड्याळ 4,560 रुपयास विकली तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत आहे 4,090। 57, 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद म्हणजे किती सेकंद? आता 1 तासामध्ये किती सेकंद असतात? 36। 22 मिनिटाचे सेकंद काढून घ्यावे लागतील आणि त्यानंतर 15 सेकंद मिळून एकूण होतात 4,935 सेकंद। 58,721 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत, दशक स्थानचा अंक कोणता आहे? 2, हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? इथे सोडवलंय मी बघा, दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत येते 20, एकक स्थानची येते 8,000। आता ही जी आहे ना ही ह्याच्या किती पटे विचारले म्हणून 8,000 गुणिले x केलं आपण आणि त्याचं उत्तर येतं 1/400। x ची किंमत बघा 400 येते, कळतंय का? म्हणजे त्यांनी 1000 स्थानच्या अंकांच्या किमतीच्या किती पट आहे, 1000 स्थानच्या अंकांची किमतीच्या विचारले म्हणून गुणिले x केलं ही पट आणि 20 ही ह्याच्या किती पट आहे म्हणून आता केलं इकडे काय केलं आपण 20/8000 केलं x, मग उत्तर आलं 1/400। पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर। 59चं, यामधील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? दर्शनी किंमत म्हणजे आहे तीच, म्हणजे 5 आणि 1, 5 आणि 1चा गुणाकार येतो 5, 5 गुणिले 1 5। खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे? तर चुकीचं रूपांतर इथं आहे पर्याय क्रमांक 4। 61वा क्वेश्चन, याच्यामध्ये हे अंक प्रतीके एकदाच वापरून 8ने निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता 8ने निश्चेष भाग म्हणजे 8ची कसोटी यायला हवी, शेवटी 3 शून्य हवेत किंवा शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जायला हवा म्हणून पर्याय क्रमांक 3। रशीदने 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर, हो की नाही, मग 27 किलो म्हणजे 37 गुणिले 27चा गुणाकार करावा लागेल म्हणजे साखरेची किंमत कळेल। त्याने सर्व साखर 940 रुपयात विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? म्हणजे त्याने काय केलं, खरेदी केली, अगोदर खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल 37 गुणिले 27, हो की नाही, आणि मग विक्री 940 मधून वजा करावे लागतील, मग त्याला तोटा झालेला आहे इथं 59 रुपये, कारण इथं खरेदी किंमत जास्त आलेली आहे। पुढे दशादशे 12.5 दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज, आता इथं 12/1/2 दिले नाही तिथे 12.5 मांडायचं। सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? आता सरळ व्याजचं सूत्र टाकायचं आहे, सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 आणि मग तुम्हाला काळ मिळून जाईल 5 वर्ष। आरोहीने दुकानातून 17 रुपयांचे दही, 72 रुपयांचे दूध, 56 रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली। आता हे उत्तर आहे ना, हे पहिलं 144.75 हे या सर्वांची किंमत झाली, मग 200 मधून 144.75 वजा करायचे, त्याचं उत्तर येतं 55.25। इथे खूप विद्यार्थ्यांनी जमलिंग केले, एक पर्याय केलेला आहे इथे। 65, 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम, आता इथं त्यांनी काय विचारले की बरोबर किती, मग काय करायचं, किलोग्रॅमची बेरीज, ग्रॅमची बेरीज आणि मग पुन्हा त्यात किलोग्रॅम असं म्हणून त्याचं उत्तर येतं 45 किलोग्रॅम 250 ग्रॅम, एक आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं। 66, बेरीज विचारली आहे ही येत पर्याय क्रमांक 3। 67, या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास, आता बघा छेद समान आहे त्याच्यामुळे ज्याचा अंश मोठा तो मोठा येणार, मग आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे काय की मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या अगोदर, उतरता क्रम लावून मधला अपूर्णांक येतो 7/2। 68, शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम, आता इथे पण तेच आहे फक्त त्यांनी दर दिलेला आहे आणि आपल्याला किमती काढून
किती खर्च केले ते एकूण ते काढायचं आहे. त्याचं उत्तर 137.5 रुपये. 4 आहे पर्याय क्रमांक उत्तर 68. काल निर्णयावर आहे बघा. इथे प्रश्न, शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली तर कोणत्या वारी सुरू होईल? 2 मे ही पण तारीख धरायची. 2 मे पासून पुढे 32 दिवस, तर शाळा आपली शुक्रवारी सुरू होईल. ओके. 17वा क्वेश्चन, राहुलने, इथे नफा तोट्याचाच प्रश्न आहे. तर इथे बघा 5,750 रुपये त्याला नफा होतोय. इष्टिका चितीला, आता हे माहितीच आहे, 6 पृष्ठे असतात आणि 12 कडा. खूप सोपा प्रश्न आहे हा. 71चं 1. 72चं बघा, त्यांनी काय विचारले की किती त्रिकोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 13. तुम्ही जर हे मांडून व्यवस्थित त्रिकोण पाहिले तर 13 येतात. हा पण प्रश्न खूप सोपा आहे. सरळ व्याज विचारले. सरळ व्याजचं सूत्र आहे मदक भागिले 100, मुद्दल गुणिले दर गुणिले, ठीक आहे. आता बघा 8 गुणिले 3,500 गुणिले 2 भागिले 100 केलं तर त्याचं उत्तर येतं, याचं उत्तर येतं बघा 560, 2 नंबरचं. ओके. हे अशा पद्धतीने तुम्ही सरळ व्याजचं सोडवलं तर 74, 75 त्यांनी आपल्याला एक हे दिलेलं आहे माहिती, त्या माहितीच्या आधारे उत्तरे द्यायची. 74, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? हे प्रमाण फक्त लक्षात ठेवा. एक चित्र म्हणजे 4 पक्षी. ओके. मग 16ने जास्त येतं. 75, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती जास्त आहे? तर इथं शेकडा विचारला आहे त्यांनी, 15% उत्तर येतं. आता त्यांनी इथं काय विचारले आपल्या की मोरांची संख्या बघा, इथे मी सोडवले. मोरांची संख्या 16 येते आणि एकूण पक्षी 80 येतात. मग त्यांनी काय विचारले की मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती? मग आता म्हणजे काय की मोरांची संख्या 16 बरोबर एकूण पक्षी 80 गुणिले शेकडा म्हणजे x/100 हे किती? तर त्याचं उत्तर येतं 20%. म्हणजे 20% आहे का याच्यामध्ये? आहे. तर पर्याय क्रमांक 2 येतं उत्तर 75चं. त्या प्रकारे आपण आता हे 5वी स्कॉलरशिपचं पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.